आजची सर्वात मोठी बातमी नागपुरातून समोर येत आहे, जिथे एका किरकोळ वादातून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे। नागपूरच्या गोकुलपेठ येथील सिटी युनियन बँकच्या धरमपेठ शाखेजवळ असलेल्या एका कबाडीच्या दुकानातनं ही धक्कादायक घटना समोर आली आहे। जाहिद अली नावाच्या व्यक्तीने 26 वर्षीय सूरज गुप्ता याच्यावर कोयत्याने हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार दोघे काम करत असताना म्हणजेच रद्दी मोजत असताना त्यांच्यात वाद झाला। या वादातून जाहिद अलीने सूरजच्या पाठीमागून कोयत्याने 2 वार केलेत। या हल्ल्यात सूरज गुप्ता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने न्यू दंडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी काही वेळापूर्वी जाहिद अली आणि सूरज गुप्ता हे दोघे एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते। दारूच्या नशेतच त्यांच्यात वाद वाढला आणि त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेची तक्रार अंबाझरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे। पोलीस सध्या आरोपी जाहिद अलीचा शोध घेत आहेत। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। युवती नागपुरातून आलेली धक्कादायक बातमी। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे।